हरिओम. नित्ययोग आनंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला जो आपण 21 दिवसाचा जो योगोत्सव साजरा करत आहोत, 21 दिवसाचा जो चॅलेंज आहे त्याचा आपला तिसरा दिवस आहे. तर चला तिसऱ्या दिवसाची आपण सुरुवात प्रार्थनेने करूया. तर सर्वप्रथम सर्वांनी खाली बसून घ्यायचे. मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन या आसनात बसायचे. हाताची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, मानपाट एका सरळ रेषेत. सर्वांनी स्थिर व्हायचे. बसल्यानंतर कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. दूरवरून येणारे पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपण ज्या कक्षामध्ये बसलोय त्याच्या बाहेरचा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. तो आवाज कशाचा आहे याचा विचार न करता फक्त तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या आवाजापर्यंत पोहोचायचंय मनाने. कक्षामध्ये ज्या कक्षात आपण बसलोय त्याचं चौफेर निरीक्षण करायचंय. आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर, ज्या आसनावर आपण बसलोय त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या स्वतःवर लक्ष केंद्रित करायचंय. आपला चेहरा हा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसा आपण आरशामध्ये आपला चेहरा पाहतो त्याप्रमाणे आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न करा. आता संपूर्ण लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावर केंद्रित करायचे. नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचा अनुभव घ्यायचा आहे. आता माझ्यासोबत 3 वेळा ओंकार म्हणायचे. एक दीर्घ श्वास घेतल्यानंतर ओंकार सुरू करायचे. असं आपल्याला 3 वेळा करायचंय. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. आता सर्वांनी माझ्यासोबतच प्रार्थना म्हणायची. तर सुरू करूया. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा.
नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय, त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची आणि दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन हस्तदर्शनने आता आपण आपल्या आजच्या योग वर्गाची सुरू करूया. तर आपण आपल्या योग वर्गाची सुरुवात जी आहे ती आपण सूक्ष्म हालचालीने करूया. तर सर्वजण मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसलेत. तर सर्वप्रथम आपण हातांच्या सूक्ष्म हालचालीने सुरू करूया. दोन्ही हात आपल्या खांद्यांच्या सरळ रेषेमध्ये, बोटांची उघडसाप करायची आहे. आपलं संपूर्ण लक्ष त्या सूक्ष्म हालचालीवर. श्वास सोडत बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून विलग करायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत फक्त बोट जे आहेत ते त्यांच्या सांध्यांमधून आपल्याला फोल्ड करायचे आहेत. जास्तीत जास्त एकमेकांपासून विलग. आपल्याला बघा ताण जाणवत असेल आपल्या स्नायूंमध्ये हाताच्या, 5 ते 10 वेळा आपल्याला आवर्तन करायची आहेत. अशा प्रकारे 5 ते 10 वेळा आवर्तन झाले तर हात खाली करून घ्यायचे. आता आपल्याला मनगटाची उघडझाप. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये आपला हात जो आहे हा काटकोनात असेल. 180 डिग्री मध्ये आपण त्याची हालचाल करतोय बघा मनगटाची. श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती, श्वास सोडत खाली, श्वास सोडत वरती. संथ व सावकाश श्वासाची जोड देऊन आपल्याला करायचंय. आपण किती संकेत करतोय ते महत्वाचं नाहीये. हात खाली. अशा प्रकारे आपण 5 वेळा हालचाल केल्यानंतर आता आपण मनगटाची गोलाकार हालचाल करणार आहोत. उजव्या हाताची मुठी वाढायची, डाव्या हाताने मनगट पकडायचंय. मनगटाच्या अगोदर पकडायचे थोडस. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. या सूक्ष्म हालचाली आपल्याला दिसायला सोप्या आहेत, परंतु आता ह्या हालचालीमुळे त्या सांध्यांमधला जो वायू आहे, पवन आहे किंवा वात आहे, तो तिथून निघून जाण्यास मदत होते. किंवा तिथे काही विशुद्धी असेल ती देखील आपल्या नाड्यांमध्ये निघून नाडी शुद्धी होण्यास मदत होते. उलट्या दिशेने हात खाली. आता डाव्या हाताची मुठी वाढायची, उजव्या हाताने मनगट पकडायचंय. संथ व सावकाश गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे मनगटाची सूक्ष्म हालचाल झाल्यानंतर आता आपण कोपराची उघडझाप करणार आहोत. सर्वांनी माझ्या सोबतच करायचंय. डाव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे उजव्या हाताच्या कोपरला. संथ व सावकाश आपलं संपूर्ण लक्ष देऊनच हे करायचंय. श्वासाची जोड द्यायची त्यासोबतच. आता डाव्या हाताच्या कोपराची उघडझाप. 5 ते 10 वेळा केल्यानंतर थांबायचंय. त्याच्यानंतर
आपण आता आपले जे खांदे आहेत खांद्यांची गोलाकार हालचाल करणार आहोत. तर बटन्स पकडायचे आहेत आणि हे बघा कोपर जोडायचे आहेत. जास्तीत जास्त वरती खांदे वरच्या दिशेने ओढायचे जेणेकरून आपले जे बरगडे आहेत त्या मोकळ्या होतील, जेणेकरून जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीरामध्ये येण्यास मदत होईल. आता विरुद्ध बाजूने अशा तऱ्हेने हाताच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली करणार आहोत. दोन्ही पाय लांब घ्यायचे, दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, बोट मागच्या दिशेने. तर आता आपण पायाच्या बोटांची उघडझाप, संथ व सावकाश, तिथे येणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. तिथले जे स्नायू आहेत 5 ते 10 वेळा आपल्याला हे सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत. संथ व सावकाश, बोट जास्तीत जास्त एकमेकांपासून विलग आतमध्ये, विलग आतमध्ये. त्याच्यानंतर आता आपण पायाच्या गोट्याची मागे पुढे उघडझाप करणार आहोत. श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे. त्यानंतर आता आपल्याला गोलाकार हालचाल करायची आहे. पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. या दरम्यान एक दक्षता घ्यायची की आपली मान पाठ एका सरळ रेषेत असेल, गुडघ्यातून वाकायचं नाहीये. आता उलट्या दिशेने श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे, उलट्या दिशेने. त्याच्यानंतर आता आपण उजव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप करणार आहोत. दोन्ही हाताने बोट एकमेकांमध्ये मिक्स केल्यानंतर मांडीच्या खाली ठेवायचे हात, गुडघ्याची उघडझाप. पाच ते 10 आवर्तन आपल्याला करायची आहेत. शांत व सावकाश, जेवढं शक्य सहज शक्य असेल तेवढं मांडी जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर डावा पाय, डावा पायाचा गुडघा आपल्याला सूक्ष्म हालचाल करायची आहे. अशा प्रकारे आपल्या पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्या. तर आपण आपल्या कमरेच्या तसेच जांघेच्या सूक्ष्म हालचालीसाठी आपण तिथली हा आसन प्रकार करणार आहोत. तर सर्वांनी दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून जे आपले दोन्ही तळपाय आहेत ते दोन्ही तळपाय एकमेकांना चिटकवायचे आहेत आणि दोन्ही हातांची गुंफण करून खालच्या दिशेने ठेवून त्यांना दोन्ही जे तळपाय आहेत ते बंद करायचे आहेत आपल्या हातांनी आणि आपली शिवणीजवळ आणायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपले जे गुडघे आहेत ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. मानपाट आपली सरळ असेल तर ही तिथली या आसनाची पूर्वस्थिती आहे. तर आता आपल्याला हालचाल करायची. याच्यात एक दक्षता अशी घ्यायची आहे की ज्यांना तीव्र गुडघेदुखी असेल किंवा ज्यांना कमरेचं काही दुखणं असेल त्यांनी ही सूक्ष्म हालचाल करायची नाहीये. तर आपण बघा ह्या स्थितीमध्ये आलोय. आता गुडघ्यातून दोन्ही पाय वाकून आपण जे दोन्ही आपले तळपाय आहेत ते एकमेकांना चिटकवलेत, दोन्ही बोट एकमेकांमध्ये मिक्स करून त्या खालच्या दिशेने आपण त्यांना सपोर्ट दिलाय आणि जी टाच आहे ती जास्तीत जास्त आपण आतल्या दिशेने ओढलेली आहे. गुडघे जे आहेत ते जमिनीला टेकलेले आहेत.
तर आता आपल्याला सुरुवातीला आपल्या जांघेमधून किंवा आपला हा जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे तिथून आपल्याला हालचाल करायची आहे. तर हे बघा माझ्यासोबतच करायचंय. याच्यात सुरुवातीला आपण सावकाश हळूहळू ही कृती करणार आहोत आणि नंतर त्याचा स्पीड वाढवणार आहोत. सावकाश आपल्याला हळूहळू त्याचा स्पीड वाढवायचा आहे आणि आसन सोडताना देखील आपल्याला हळूहळू स्पीड कमी करतच हे आसन सोडायचंय. आता आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढे जे आपले गुडघे आहेत ते आपल्या दंडांना लावण्याचा प्रयत्न करा. मान पाठ एका सरळ रेषेत आणि जर पाय पुढे जात असतील तर ते खेचून मागे घेऊन घ्यायचे. दृष्टी आपली समोर एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायची. संथ व सावकाशपणे या सूक्ष्म हालचाली करायच्या सुरुवातीला. आता आसन सोडताना सावकाश करत करत ही आसन सोडायचे आणि आपले पाय लांब करायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हे तिथली थोडी वेळ पाय असेच लांब राहू द्या. तिथली हे आसन केल्यामुळे महिलांसाठी हे खूप महत्वाचं आसन आहे की मासिक धर्मामध्ये जो त्रास होतो तर त्या 4-5 दिवस जर आपण तेवढे सोडले तर जे 20-22 दिवस आहेत ते जर आपण नियमित हे जर आसन केलं तर आपल्याला जो होणारा त्रास आहे तो कमी होतो आणि ज्या काही तक्रारी असतात त्या सर्व तक्रारी दूर होतात. तर तिथली हे आसन नंतर आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत. त्याचं नाव आहे उत्कट आसन. पहिले मी आसनाची माहिती सांगतो. सर्वजण बसलेल्या स्थितीतच आहेत, थोडं रिलॅक्स पण होऊन जाईल. की उत्कट आसन हे आसन त्याला नाव का देण्यात आलंय उत्कट आसन, की आपण खुर्चीवर बसल्यानंतर सर्वांनी बसलेले जसं पहिले पाहून घ्या. आपण खुर्चीवर बसतानाची स्थिती आपली अशी असते बघा. तर खुर्ची काढल्यानंतर देखील ती स्थिती असते, म्हणून त्याला उत्कट आसन असे म्हणतात. म्हणजे खुर्चीवर बसलेलो आहे पण खुर्ची नाहीये, ही जी स्थिती आहे या आसनाला उत्कट आसन असे म्हणतात. उत्कट आसनाच्या सरावामुळे काय होतं की हार्निया आणि मूतखडा ज्यांना हा त्रास असेल हार्निया मूतखडाचा तर तो नियंत्रणात राहतो. नंतर आपले मांड्या आणि पोटाचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतात. ज्यांना कंबरदुखी सायटिकाचा त्रास असेल तर त्यांचे जो त्रास आहे तो त्रास कमी होण्यास मदत होते. तर चला आपण उत्कट आसन एकदा मी तुम्हाला करून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण करायचंय. पहिले एकदा पाहून घ्या. सर्वप्रथम टाच जी आहे ती जुळलेली आहे आणि 2 पायांमध्ये बोटांमध्ये किंचितचं अंतर. त्याच्यानंतर आता माझे हात बघा खांद्याच्या सरळ रेषेत आहेत. तर आता मी श्वास सोडत, आता दीर्घ श्वास मी घेतोय. श्वास सोडत मी खुर्चीवर बसायचा, खुर्चीवर बसलोय पण खुर्ची नाहीये. असं करता करता मला जेवढं सहज शक्य असेल तेवढं मी खाली जातोय. खाली गेल्यानंतर काही वेळ स्थिर राहिल्यानंतर आता मी श्वास घेत वरती आलोय आणि हात खाली. अशा प्रकारे हे उत्कट आसन आपल्याला करायचंय. तर खाली बसण्याचा जो कालावधी आहे तो आपल्याला अर्धा ते 1 मिनिट आपल्याला तो टिकवायचा आहे. तर चला माझ्यासोबत आपण करूया. अर्धा मिनिट आपण टिकवायचा प्रयत्न करूया. तर सर्वांनी उभं राहायचंय. जे आपल्या दोन्ही पायांच्या टाच आहेत त्या टाच म्हणजे पाय जवळ जोडून उभं राहायचंय. फक्त दोन्ही पायाच्या अंगठ्या आहेत त्यांच्यामध्ये किंचित अंतर ठेवायचे. टाचा जुळलेले असतील. हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत
गुडघ्यातून वाकायचे, पण आपली जी कंबर आहे, मानपाट एका सरळ रेषेतच राहणार आहे. तर दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत फक्त गुडघ्यातून वाकायचंय आणि खाली बसायचा प्रयत्न करायचा. जेवढं आपल्याला सहज शक्य असेल त्या स्थितीत राहिल्यानंतर त्या स्थितीत स्थिर राहायचा प्रयत्न करा. आसन म्हणजेच स्थिरम सुखम आसनम, की ज्या आसनात आपल्याला स्थिरता आणि सुखकारकता लाभेल ते म्हणजे आसन. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान आपलं संथ श्वसन सुरू असेल. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना सावकाश श्वास सोडत वरती हात खाली. अशा प्रकारे आपण उत्कटासने आसन केलं. तर सर्वांनी छान प्रकारे केलं आणि याचा आपण जर नित्य सराव केला, आता आपण याचा प्रकार जर पाहिला तर आपण भिंतीचा सपोर्ट घेऊन देखील करू शकतो. म्हणजे समजा आता मी दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, मागे माझा भिंतीचा सपोर्ट आहे, तर या प्रकारे देखील मी करू शकतो. जर आपल्याला सुरुवातीला करणं जड जात असेल तर आपण ह्या प्रकारे देखील करू शकतो. याच्यामुळे आपल्या ज्या मांड्या आहेत, मांड्या मजबूत होतात, कमरेचे स्नायू मजबूत होतात. ज्यांना सायटिका आहे किंवा कंबरदुखी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं आसन आहे. आपली पाठ जी आहे ती भिंतीला टेकवायची आणि काही 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला बसायचा सराव करायचा आहे. अशा प्रकारे आपण उत्कटासने आसन पाहिलं. तर आता आपण उभ्या स्थितीत जाऊ, दंड स्थितीमध्ये जाऊ. तर आपण वृक्षासने आसन करणार आहोत. तर वृक्षासने आसन हे लहान मुलांसाठी, म्हणजे 12 ते 14 वयोगटाच्या मुलांनी जर हे आसन नित्य जर केलं तर त्यांची उंची आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. तसंच तोल सांभाळण्या या आसनामुळे आपला तोल सांभाळला जातो. लहान मेंदूचे जे कार्य आहे ते कार्य सुधारल्यामुळे ती लहान मेंदूची यंत्रणा आहे ती कार्यक्षम होते. तर आपण वृक्षासन आसन पाहूया. तर आपण या अगोदर पण हे आसन केलेलं आहे, पण एकदा मी करून दाखवतो. दंड स्थितीमध्ये उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर उजवा पाय गुडघ्यातून वाकवल्यानंतर उजवा पायाचा जो तळपाय तो आपल्या मांडीजवळ ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन पहिले बॅलन्स करून घ्यायचंय. बॅलन्स केल्यानंतर तळ हात आकाशाकडे करायचे. श्वास घेत वरती दोन्ही हात एकमेकांना जोडायचे. परत आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत तळवे जमिनीकडे करायचे. हात खाली आणि मग पाय खाली. अशा प्रकारे आपण उजव्या पायाचं केलं, डाव्या पायाचं करायचं. तर वृक्षासनामुळे काय होतं की कंबर आणि पायाचे स्नायू आहेत मजबूत होतात, एकाग्रता वाढते, उंची वाढण्यास मदत होते. तर चला आपण सुरू करूया. तर सर्वांनी दंड स्थितीमध्ये यायचंय, उभं राहायचंय. उभं राहिल्यानंतर डावा पायावर मजबूत जमिनीवर घट्ट रोवायचा आहे. त्याच्यानंतर उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करून त्याचा तळपाय आपल्याला डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचा आहे आणि हात खांद्याच्या सरळ रेषेत करून आपलं पहिले तोल सांभाळून घ्यायचं आहे. बॅलन्स करायचं आहे आपलं शरीर. एका स्थिर बिंदूवर लक्ष केंद्रित करायचंय. त्याच्यानंतर हात आकाशाच्या दिशेने करायचे. श्वास घेत नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात आपले जोडायचे. आपलं लक्ष एका स्थिर बिंदूवर केंद्रित करायचंय. दंड जे ते कानाला चिटकलेले असतील. आपलं शरीर जास्तीत जास्त वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे. आपलं लक्ष समोर एका स्थिर बिंदूवर. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचंय. ह्या आसनामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढं आसन टिकवायचा प्रयत्न करा. आसन सोडताना
श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे जमिनीकडे करायचे, हात खाली पाय खाली. आता हीच कृती आपण डाव्या पायाने करणार आहोत. उजवा पाय घट्ट ठेवायचा आहे जमिनीवर. आता डावा पाय गुडघ्यातून वाकून डाव्या पायाचे जे तळवा आहे म्हणजे तळपाय जो आहे डाव्या पायाचा तो आपल्या उजव्या पायाच्या मांडीच्या आतल्या दिशेने ठेवायचा आहे. इथे काटकोन असेल. हात खांद्याच्या सरळ रेषेत. पहिले बॅलन्स करून घ्यायचा आहे. आपलं शरीर तोलायचं आहे एका पायावर, म्हणून याला तोलासन असे देखील म्हणतात. आता हात आकाशाच्या दिशेने श्वास घेत नमस्कार स्थितीमध्ये दोन्ही हात दंड कानाला चिटकलेले, दृष्टी एका समोर स्थिर बिंदूवर. आता या दरम्यान आपलं संथ श्वसन सुरू ठेवायचंय. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे, संथ व सावकाश. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. आसन सोडताना श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत, तळवे जमिनीकडे, हात खाली पाय खाली. अशा प्रकारे आपण वृक्षासन आसन पाहिलं. आता ह्या दोन आसन आपण केले, उत्कट आसन, वृक्षासन, तिथली केलं, सूक्ष्म हालचाल केलं. याच्यामुळे आपल्या शरीरावर खूप ताण आलेला आहे, श्वासाची गती वाढलेली आहे. तर आता आपण शीतलीकरण करूया. तर सर्वांनी पाठीवर झोपायचंय. आपण शवासन आसन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये किंचितचं अंतर, 1 ते 1.5 फुटाचं अंतर दोन्ही पायांमध्ये. आपल्या शरीरापासून हात 1 ते 2 इंचावर, म्हणजे जेणेकरून फक्त शरीराला स्पर्श होणार नाही एवढ्या अंतरावर. तळ हात आकाशाकडे, बोट अलगद मिटलेली. आपल्या शरीराचा संपूर्ण भार जमिनीवर टाकून द्यायचा आहे. मान किंचितशी डाव्या किंवा उजव्या बाजूला कललेली. आता कुठल्याही प्रकारची हालचाल करायची नाहीये. श्वासाची गती वाढलेली आहे. आपल्याला संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित करायचंय. मी सांगितलेल्या सूचनेकडे लक्ष द्यायचंय. मी नाव घेईल त्या अवयवापर्यंत, शरीराच्या अवयवापर्यंत साक्षी भावाने पोहोचायचंय आणि तिथल्या अवयवाचं शीतलीकरण करायचंय. उजव्या हाताची बोटे, उजव्या हाताचं मनगट, कोपर, उजव्या हाताचा खांदा शांत, शिथिल, तणावरहित. उजवं कंबर, उजवी मांडी, उजवा गुडघा, उजव्या पायाची पोटरी, घोटा, उजव्या पायाची बोटे, संपूर्ण उजवी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. डाव्या हाताची बोटं, डाव्या हाताचं मनगट, कोपर, डाव्या हाताचा खांदा, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचं घोटा, डाव्या पायाची बोटे, संपूर्ण डावी बाजू शांत, शिथिल, तणावरहित. आता कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. पोट, ओटी, पोट, आपल्या सर्व बरगड्या, पाठीचे सर्व मणके, एक एक मणका शांत, शिथिल, तणावरहित. मानेचे स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू, आपला जबडा शांत, शिथिल, तणावरहित. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. संपूर्ण शरीर आता शांत, शिथिल, तणावरहित झालेलं आहे. मनात 3 वेळा संकल्प करायचा आहे. मी
सुखी आहे, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी निरोगी आहे, मी आनंदी आहे. संपूर्ण शरीरात आपलं शांत शिथिल तणावरहित झालेलं आहे. एक असं हलकं शरीर हलकं झाल्याचा भास होतोय. अजून हलकं, अजून हलकं. आता माझ्या शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. शांत शिथिल तणावरहित. श्वासाची गती कमी झालेली आहे. आता आपल्याला शवासनातून बाहेर येण्यासाठी आपल्या ज्या पायाच्या बोटांची, हाताच्या बोटांची हालचाल करायची. डोळे अलगद उघडायचे. दोन्ही पाय जवळ घेऊन डाव्या कुशीवरून उठून बसायचं. अशा प्रकारे आपलं शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायामामध्ये आपण योगिक श्वसन घेणार आहोत. सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. तर आता आपण पहिले योगिक श्वसन म्हणजे काय ते बघूया. की योगिक श्वसन म्हणजे काय, की आपण जो श्वास घेतो तर तो श्वास घेताना आपण पहिले श्वास आपण पोटातून भरायचा, छातीतून भरायचा, आणि सोडताना पहिले छातीतून सोडायचा आणि मग पोटातून सोडायचा. याच्यामुळे काय होतंय की आपण 2 दिवसापासून दीर्घ श्वसन हा प्राणायामाचा प्रकार शिकलो. तर दीर्घ श्वसनामध्ये जर आपण उदर श्वसन केलं तर आपल्याला जो वेळ लागतोय श्वास घेण्याला सोडायला, तर त्याचा कालावधी आपण वाढवू शकतो. हा कालावधी वाढवल्यामुळे काय होईल माहिती आहे का, की ज्यांना उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा ज्यांना त्रास आहे, की कमी कमी असेल किंवा जास्त देखील असेल, तर ह्या उदर श्वसनाचा जर आपण सराव केला किंवा योगिक श्वसनाचा जर सराव केला तर आपला जो बीपी आहे तो नियंत्रणात राहण्यास मदत होते. तर आपण हे कधीही करू शकतो. म्हणजे योगिक श्वसन आपण असंही 24 तास आपलं श्वसन सुरू असतं. तर त्याला फक्त आपल्याला जाणीवपूर्वक त्याला सूचना द्यायची आहे की या प्रकारचं आपल्याला श्वसन करायचंय. तर बघा, योगिक श्वसनामध्ये आता सुरुवातीला आपल्याला जर त्याचा जाणीव करून घ्यायची असेल तर मग दोन्ही हात आपल्या पोटांवर ठेवायचे, एकमेकांवर पोटावर हात ठेवायचा आहे. आता श्वास घेताना पहिले पोटातून श्वास भरायचा आहे. तर आपल्याला बघा, तर हात ठेवल्यानंतर आपल्याला जाणवेल की आपण पहिले श्वास जो आहे तो पहिले पोट भरतोय आणि मग छाती भरतोय, आणि सोडताना पहिले छातीतून सोडायचंय आणि पोटातून सोडायचंय. तर मग एक हात पोटावर, एक हात छातीवर. तर बघा, आता मी सर्वांनी माझ्यासोबतच बघा हात आपल्या अशा प्रकारे ठेवायचे की आपल्याला फक्त जाणीव व्हायला पाहिजे की आपण तसं श्वसन करतोय. आता बघा, आता मी पोटातून पहिले श्वास भरतोय, श्वास सोडताना पहिले छातीतून सोडतोय. आता ज्यावेळेस आपण पोटातून श्वास घेतो तर श्वास घेताना हात जो आहे पोटावरचा हात तो वरती येतो. त्याच्यानंतर जेव्हा छातीतून पोटातून जेव्हा छातीतून घेतो तेव्हा छाती वरती, आणि पहिले छातीतून सोडतो, छाती आतमध्ये जाते, नंतर मग पोट आतमध्ये जातं. तर चला माझ्यासोबतच आपण करूया. पहिले पोटातून श्वास घ्या, छातीतून भरा, सोडताना छातीतून सोडा, मग पोटातून सोडा. आता पोटातून पूर्ण सोडल्यानंतर आता पोटातून घ्या, छातीतून सोडा पहिले. आता आपण आपल्या पद्धतीने 3 आवर्तनं करायची आहेत. तर ही जाणीव आपल्याला स्वतःलाच येणार आहे. तर सुरू करायचं आहे योगिक श्वसन.
योगिक श्वसनाचा फायदा काय होतो की आपल्या फुफ्फुसामध्ये जास्तीत जास्त प्राणवायू भरला जातो. त्याच्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त प्राणवायू आल्यामुळे आपल्याला ऑक्सिजन लेवल आपल्या शरीरामध्ये वाढते. त्याच्यामुळे आपल्याला उत्साह मिळतो. आपल्या जे शरीरातील जे रक्त आहे, रक्ताला जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळाल्याने रक्तशुद्धी होते. रक्तशुद्धी झाली की आपल्याला संपूर्ण शरीराला शुद्ध रक्त पुरवठा प्राप्त होतो. त्याच्यानंतर आपण जो श्वास सोडतो तो जास्तीत जास्त प्रमाणात कार्बनल वायू आपले बाहेर टाकले जातात. म्हणजे जेणेकरून जे आपले टाकाऊ पदार्थ आहेत ते एक प्रकारे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. तर म्हणून आपण दिवसभरात कधीही जेवणाचा अर्धा तास अगोदर, जेवणाच्या अर्धा तास पहिले, तर फक्त तेवढं न करता, तेवढं जर 1 तासाचा कालावधी सोडला तर आपण दिवसभरात कधीही करू शकतो. तर अशा प्रकारे आपण योगिक श्वसन करायचंय. तर आजचा आपला 3रा दिवस आपण इथे विराम देऊया शांतीपाठाने. तर सर्वांनी माझ्यासोबत शांतीपाठ म्हणायचंय. मानपाठ एका सरळ रेषेमध्ये, हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही मनगट आपल्या गुडघ्यांवरती, डोळे अलगद बंद करायचे. तर माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचंय. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम, गुरु कर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे. उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. दीर्घ श्वास घेत कमरेतून जास्तीत जास्त आपलं शरीर वरच्या दिशेने वळायचा प्रयत्न करायचा आहे. अन्यथा कमरेतून वाकत श्वास सोडत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा. 1 ते 2 श्वास थांबायचे. श्वास घेत कमरेतून वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर घेतल्यानंतर दोन्ही हातांचं घर्षण करायचे. त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची. कपाळ, मान, खांदे, हात, पाठ, कंबर, मांडी, गुडघा, पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर. सावकाश डोळे उघडायचे. अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया. उद्या भेटूया 4थ्या दिवशी. तोपर्यंत आपल्या सर्वांना हरि ओम.